हे 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 चालूच असतं. आता काय आहे, एवढं मोठं कार्य करायचं म्हणल्याच्या नंतर काही गोष्टी सुरूच असतात. कोणी चांगलं म्हणणार असतो, कोणी वाईट म्हणणार असतो. हा प्रवाह हा प्रत्येक याच्यात असतो. आपण त्याच्यावर नाराज व्हायचं नसतं, त्याच्यावर प्रतिक्रिया पण द्यायच्या नसतात. कारण शेवटी आपलेच असतात. जरी आपला बोलला तरी जाऊ द्या, बोललाय का न बोललाय त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की ही दुरुस्ती करा. आपण त्याच वेळेस सांगितलं होतं, जर जे मध्ये काही चूक नाहीये पण जर असेल त्याच्यात आपण 5-7 शब्द काढून टाकायला लावले. तर 5-7 शब्द म्हणतो मी, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगायलोय पुढारी चॅनलच्या माध्यमातून, ते ताबडतोब काढायला लावले. पण काय असतीलच तर आपण त्यांच्याकडून शब्द घेतला होता विखे पाटील साहेबांनी मंत्रिमंडळाकडून, की तुम्हाला सुधारित जी आर सुद्धा काढावं लागेल जर काही वाटलं आमच्या काही लोकांना. तर त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात काय एवढं बोभाटा करायचा आणि ओळायचं नारडायचं काहीच कारण नाही ना. समाजाला मिळायला लागलं, झटलाय. गोरगरीब समाज भाकरी चटणी खाल्ली रस्त्यावर बसून. जे होणारच नव्हतं ते झालंय. दादा एकच वाक्य सांगतो, आमचं हैदराबादचं गॅजेटियर असून सुद्धा आमची नोंद आंध्रात आहे. पण महाराष्ट्र सरकार जवळ रेकॉर्डवरच नव्हतं हैदराबाद गॅजेट. पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75-76 वर्षात किमान ओळख का व्हायना आली, एक ओळख का व्हायना. कसं की एखादा आमच्याकडे जमीन आहे आणि जमिनीचा पुरावा ओळ सुद्धा नाही सातबाऱ्यावर, किमान आता सातबाऱ्यावर नाव आलं किंवा आता आपण असं म्हणू आता रजिस्ट्री झाली, फेर होईल ना. फेर म्हणजे अंमलबजावणी आणि रजिस्ट्री मध्ये GR. हैदराबाद गॅजेटियरचं लय मोठं काम झालं. एक मराठा राहत नाही दादा, एक कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, एक मराठा ठेवत नाही मी मराठवाड्यातला.